नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात महत्त्वाची माहिती, 27 मेची जबरदस्त अपडेट. बघा, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व महिला भगिनींसाठी. बघा, मेचे पैसे आत्ताच 3,000 रुपये जमा. काही महिलांना पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आता काही महिलांच्या खात्यामध्ये जे पैसे ते या ठिकाणी जमा होत आहेत. बघा, 3,000 रुपये ह्या ठिकाणी तुम्हाला जमा होणार आहेत. कसे जमा होतील 3,000 रुपये ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. बघा, मेचा हप्ता वाटप सुरू होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. आत्ताच तुमच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे ते जमा केले जाणार आहेत. आता हे जे काही पैसे ते कधी जमा होतील त्याविषयीची महत्त्वाची माहिती पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट ह्या ठिकाणी आलेली नवीन अपडेट आहे, सरकारकडून आलेली नवीन अपडेट आहे. महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मेच्या हप्त्याच्या संदर्भात भरपूर दिवसांपासून तुम्ही मेच्या हप्त्याची वाट पाहत आहेत, तर तो मेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याविषयीची सर्वात मोठी आणि गुड न्यूज, सर्वात मोठी आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं, सर्वांनी पटापट व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा आणि तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. थोडक्यात काय, तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं. बघा, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे त्याविषयीची महत्त्वाची अपडेट आहे. मेचा हप्ता वाटप सुरू होणार आहे त्याविषयीची महत्त्वाची अपडेट आहे. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. लगेचच तुम्हाला जे काय आलेले आज रोजीचे अपडेट आहे त्या सगळ्या अपडेट तुम्हाला लगेच समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकता. बघा, संपूर्ण माहिती तुमच्यासमोर. नवीन अपडेट, लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा सुरू आहेत. अनेक चर्चा लाडकी बहीण योजनेच्या सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्राच्या कुठल्याही कान्याकोपऱ्यात आपण गेलो तरी देखील आपल्याला लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते. कुठेही तुम्ही जा, महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात गेलात, कुठल्याही गावात गेलात, तालुक्यात गेलात, तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते. लाडकी बहीण योजनेचे पैसे आले होते म्हणून हे घेतलं ते घेतलं, किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसेच आले नाहीत, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या चर्चा आपल्याला लाडक्या बहिणींच्या तोंडून ऐकायला मिळतात. खरं आहे की नाही लाडक्या बहिणींनो, तुम्ही आनंदी आहात की नाही लाडकी बहीण योजनेमुळे? बघा, लाडकी बहीण योजनेची चर्चा अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांना महायुती सरकारवर आरोप केलेले आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. सर्व महिलांचं लक्ष आहे मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार. तर त्या संदर्भातची अतिशय जबरदस्त अपडेट, अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात मोठी खुशखबर, मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार त्याविषयीची. तर बघा, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत, म्हणूनच शेवटपर्यंत सर्वांनी व्हिडिओ पाहायचा आहे. तर बघा, पुढची जबरदस्त अपडेट काय ते आपण पाहूया. दरम्यान मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा करण्यात आला. बघा, आपण जर पाहिलं तर एप्रिलचा हप्ता पहिल्याच आठवड्यात तुम्हाला जमा झाला, मेच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजेच काय तर 2 मेला. बघा, 2 मेला तुमच्या खात्यात एप्रिलचे पैसे जमा झाले. 7 मेपर्यंत पैसे वाटप सुरू होतं. एप्रिलचे पैसे, बरोबर आहे. सर्वांना 1,500 रुपये आलेले आहेत का? एप्रिलचे 1,500 रुपये सर्व महिलांना आलेले आहेत का? पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या बहिणींनो. आता बघा, मे महिन्याचा आठवडा जो आहे तो जमा करण्यात आला होता. मात्र मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती. अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा जी ती करण्यात आलेली नव्हती मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार म्हणून. आता या संदर्भात महत्त्वाची माहिती पुढे आलेली. बघा, मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात आता महत्त्वाची माहिती जी ती पुढे आलेली आहे. काय महत्त्वाची माहिती आहे, संपूर्ण माहिती आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे, म्हणून सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, महत्त्वाची माहिती, महिला आणि बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार मे महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली. पाहू शकता. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी. मे महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते पैसे जमा होण्याची सुरुवात झाली आहे. मे महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा करण्याची सुरुवात झाली आहे.
त्यामुळे आत्तापर्यंत कोणकोणत्या महिलांना पैसे आलेले आहेत पटापट सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये पैसे आले म्हणून. ज्यांना पैसे आलेले त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा आणि ज्यांना आलेले नाही आहेत त्यांनी पटापट नाही लिहून पाठवायचे. पटापट सर्वांनी लिहून पाठवा. ज्यांना आलेले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा, म्हणजेच तुम्हाला पण पैसे येऊन जातील. सर्वांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. ज्यांना पैसे आलेले त्यांनी पैसे आलेत, ज्यांना आलेले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे. बघा या ठिकाणी आपल्याला स्पष्ट पाहायला मिळते मे महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागाने अनुसूचित जाती आणि जमाती विभागाचा निधी जो आहे तो महिला व बालविकास विभागाकडे वळवण्यात आलेला आहे आणि याचा GR पण आपण पाहिलेला आहे. GR सुद्धा सरकारने काढलेला आहे. तो GR पण मी तुम्हाला दाखवलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तो पाहू शकता. तो व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे. ठीक आहे. तर बघा आता ह्या ठिकाणी प्रक्रिया जी ती सुरू करण्यात आली आहे. मे महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. लवकरच तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा होणार आहे. आता बघा जमा व्हायला सुरुवात पण त्या ठिकाणी झालेली आहे. काही महिलांना त्या ठिकाणी पैसे येत असतील म्हणून ज्यांना पैसे आलेले त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले सांगा. ज्यांना आलेले नाही आहेत त्यांनी नाही लिहून पाठवायचे. आता बघा या संदर्भाची महत्त्वाचा पुरावा काय बघा आपण पाहणार आहोत की बघा महत्त्वाचा पुरावा काय. लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली, याची प्रक्रिया सुरू झाली. या संदर्भाचा पुरावा काय तर बघा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी दिलेली माहिती तोच तुमच्यासाठी महत्त्वाचा पुरावा आहे. तो पुरावा मी तुम्हाला दाखवतो. बघा महत्त्वाची माहिती तर पाहू शकता. बघा महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्यानुसार प्रत्येक पात्र महिलेला 1,500 रुपये महिन्यास दिले जातात. बरोबर आहे, 1,500 रुपये तुम्हाला मिळतात. मात्र निवडणुका झाल्यानंतर प्रत्येक महिन्याची हप्ता जमा होण्याची तारीख पुढे जात आहे. प्रत्येक महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा होण्याची तारीख पुढे जात आहे. त्यामुळे महिलांना वेळेवर पैसे मिळत नाहीत. अशा स्थितीत त्यांना हप्ता जमा होण्याची वाट पाहावी लागते. अनेक वेळा तर बँकांचे हेलपाटेही मारावे लागत आहेत. त्यातही जर पैसे जमा झाले नसतील तर मनस्ताप होतो तो वेगळाच. आता बघा भरपूर महिला भगिनी ज्या महिलांना पैसे येत नाहीत त्यांचं कमेंट बॉक्समध्ये म्हणणं असतं दादा आम्हाला जानेवारीपासून पैसे येत नाहीत, दादा आम्हाला मार्चपासून पैसे येत नाही आहेत, दादा आम्हाला एप्रिलचा हप्ता आला नाही. तर याचं महत्त्वाचं कारण काय बघा तुमचा अर्ज अपात्र झाला असेल म्हणून तुम्हाला पैसे येत नाही आहेत. ठीक आहे. आता अपात्र होण्याचे काय कारण आहे तर बघा अपात्र होण्याचे वेगवेगळे कारण आहेत. आता भरपूर महिला भगिनी आहेत ज्या महिला भगिनी योजनेसाठी पात्र असू शकतात. बघा त्यामध्ये वेगवेगळे कारण आहेत. महत्त्वाचं म्हणजे काय तर अपात्र होण्याचे निकष होते काय तुमच्याकडे कार नको असायला पाहिजे, कार नसायला पाहिजे तुमच्याकडे. ठीक आहे. दुसरं म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. तिसरं म्हणजे तुम्ही सरकारी नोकरीला नको, तुमच्या घरात कोणीही सरकारी नोकरीला नको. चौथं म्हणजे घरामध्ये तुम्ही 2 योजनांचा लाभ घेत नसायला पाहिजे. 2 योजना म्हणजे कोणत्या तर बघा संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना एकच योजनेचा कोणता तरी लाभ घ्यायचा आहे. ठीक आहे. नंतर बघा भरपूर महिला भगिनी PM किसान योजनेचा लाभ घेतात तर त्या महिलांना पण एकच योजनेचा लाभ मिळेल. PM किसान योजनेचा लाभ घ्या किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या. जर तुम्ही PM किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तिथून 1,000 रुपये आणि इथून 500 रुपये असे तुमचे 1,500 रुपये पूर्ण केले जातील. अशा पद्धतीचे ह्या ठिकाणी काही निकष आहेत त्यामुळे तुम्ही अपात्र झालेले आहेत. ठीक आहे. आता बघा पुढे जर आपण गेलो तर बघा मे महिना संपत आला आहे तरी देखील या महिन्याचा लाडक्या बहिणींचा हप्ता काही जमा झालेला नाही आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी मोठं वक्तव्य केले. पाहू शकता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारांनी मोठं वक्तव्य केले. काय म्हणालेत अजितदादा पवार ते आपण आता ह्या ठिकाणी पाहूया. तर बघा लाडक्या बहिणींना अजूनही मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आहे. त्यात आता अजितदादा पवारांनी लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळेल याचे संकेत दिलेत. पाहू शकता महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संकेत दिलेले तुम्हाला पैसे कधी मिळू शकतात. अजितदादा पवारांनी सांगितले की आजच 4,500 कोटींच्या फाईलवर मी सही केलेली आहे. त्यामुळे मे महिन्याचे लाडक्या बहिणींचे पैसे आत्ताच मिळतील. शिवाय अदिती तटकरे यांना सांगितले की लाडक्या बहिणींचे पैसे आता लवकर मिळतील. त्यांच्या फाईलवर सही केलेली आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात हे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. बघा आता जर आपण पाहिलं तर या आठवड्यामध्ये म्हणजे चालू जो आठवडा आहे तर या आठवड्याभरामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा होऊन जाणार आहे. त्यामुळे ज्या महिलांना पैसे ते आलेले त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले सांगायचे. पाहू शकता पुढे काय म्हटलं आहे तर 20 मे नंतर ही प्रक्रिया सुरू होईल. पुढील आठवड्यात ती पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. म्हणजेच 20 मे बघा 20 मेचा आठवडा संपलेला आहे. 27 तारीख बघा आज 27 तारीख आहे आणि 27 तारीख असताना देखील आज ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आज मंगळवार आहे. म्हणजेच आता हा नवीन आठवडा त्या ठिकाणी सुरू झालेला आणि या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जे पैसे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.